सोशल मीडियावर कधी काय ट्रेंडिंग होईल, कोण व्हायरल होईल, कोणाची हवा होईल हे काहीच सांगता येत नाही. आता हेच बघा ना, सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीचे सोशल मीडियावर मिलियन्स इतके फॉलोअर्स आहेत. कदाचित त्याहूनही जास्त असतील. पण प्रत्यक्षात आंदोलनाला किती हजर असतात तर काही हजार. म्हणजे हा आकडा 5,000च्या पुढे सुद्धा जात नाही. 6 जूनला अभिजित दिपके हा गाजावाजा करत अमेरिकेहून भारतात आला आणि दिल्लीला जंतर मंतरवर अवतरला. तिथे यांचं आंदोलन होतं. त्याला वाटलं आता जबरदस्त क्रांती होणार. पण विद्यार्थ्यांपेक्षा आंदोलन कव्हर करायला आलेले मीडियावाले, युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स हेच जास्त दिसत होते. सीजेपी असं भासवते की नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आम्हाला आंदोलन करावं लागतंय. आम्हाला देशातली शिक्षण व्यवस्था सुधारायची आहे. पण त्यांच्या मागण्यांवरून किंवा त्यांच्या बोलण्यावरून कुठेही असं दिसत नाही. आय सपोर्ट उमर खालिद, मोदी मुर्दाबाद, RSS मुर्दाबाद, बीजेपी मुर्दाबाद, मग ती आझादी आझादी ओरडणारी डफली गँग पण सज्ज असतेच. मग कुठे गेला नीटचा मुद्दा? दिल्ली नंतर पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुद्धा हे आंदोलन झालं. त्यानंतर लखनौ मध्ये झालं, पंजाब मध्ये झालं, जयपूर मध्ये सुद्धा झालं. प्रत्येक वेळी या आंदोलनात ज्या मुद्द्यावरून हे आंदोलन होतं तो मुद्दा मागे पडला आणि या आंदोलनकर्त्यांचा खरा देशविरोधी चेहरा समोर आला. दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं ते म्हणतात ते उगाच नाही. आणि सोशल मीडियाच्या बाबतीत तर ते अगदी लागू होतं. पुण्यातलं आंदोलन कव्हर करायला गेलेला इन्फ्लुएन्सर अनिकेत जगदाळे याच्याशी आपण आता बोलणार आहोत. संपूर्ण आंदोलन त्याने कव्हर केले. सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडिओ सुद्धा आहेत. प्रत्यक्षदर्शीच्या नजरेतून पुण्यातल्या आंदोलनाचा चेहरा काय होता हे आता आपण समजून घेऊया. नमस्कार अनिकेत. नमस्कार. साप्ताहिक विवेक मध्ये मी खूप मनापासून स्वागत करते. तू स्वतः प्रत्यक्षदर्शी म्हणून तिथे गेला होता, तिथलं सगळं वातावरण अनुभवलं. तर एकूणच त्यांच्या आंदोलनाची परिस्थिती काय होती, त्यांना प्रतिसाद कसा मिळाला? नक्कीच भाग्यश्री, तू व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असशील की तिथे खूप लोक दिसत होती, पण ती एका जागेवर झालेली गर्दी असल्यामुळे आपल्याला ती संख्या जरी जास्त वाटत असली तरी त्याच्यामध्ये सिव्हिल मध्ये असलेले पोलीस, त्याच्यानंतर बाकीचे इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर, ही सगळी एकूण मंडळी जर त्यातून वजा केली तर घरात जेवढी झुरळं निघतात मला वाटत नाही त्याच्यापेक्षा जास्त लोक तिथे जमली होती. आणि ज्या प्रकारे पोर्ट्रे केलं जातंय की आंदोलनाला फार मोठा प्रतिसाद लाभला आणि हे देशव्यापी आंदोलन होणार, तर त्याच्यात तसं काही तथ्य वाटत नाही. म्हणजे दिसतं तसं नसतं असं आपण जे म्हणतोय ते या आंदोलनाच्या बाबतीत आहे. कारण एकाच ठिकाणची गर्दी आपल्याला दाखवली जाते पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच असतं. अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे नीटचा मुद्दा घेऊन हे सगळे आंदोलनाला उतरलेले आहेत. पण नीटच्या आंदोलनाच्या मुद्द्याखाली एक वेगळाच अजेंडा चालवला जातोय असं वाटतंय का? आता असं म्हणता येईल, कारण आंदोलनाच्या मुख्य व्यासपीठावरून जरी अशा काही घोषणा दिल्या गेल्या नसल्या तरी काही तिथं आलेले वक्ते असतील किंवा या लोकांनी भाषणांमध्ये कुठेतरी एका विशिष्ट समाजाला म्हणा किंवा हिंदू धर्माच्या विरोधात घोषणाबाजी झाली आणि स्थानिक जे लोक तिथे जमले होते त्यातील गर्दीतल्या काही लोकांनी इन्फ्लुएन्सरला बाईट्स देताना ब्राह्मणवाद मुर्दाबाद, RSS मुर्दाबाद अशा घोषणा काही प्रमाणात दिल्या. पण एक गोष्ट आपल्याला अशी जाणवेल की पुण्यात दिल्लीच्या मानाने थोड्या या घोषणांचं प्रमाण थोडं कमी होतं, पण ती घोषणाबाजी पुण्यातही झालेली आहे. येणाऱ्या काळात यांचा काही इम्पॅक्ट जाणवेल का? पुढच्या सगळ्या आंदोलनांचा इम्पॅक्ट राजकीय स्तरावर जाणवेल असं वाटतं? राजकीय स्तरावरती किती जाणवेल याच्याबद्दल मला असं काही सांगता येणार नाही. पण आपण जर तरुणांच्या बाबतीत जर पाहिलं तर तरुण क्लिअर आहेत. तिथे येणाऱ्या काही लोकांशी मी चर्चा केली, त्यांनी सांगितलं की आम्ही आलो होतो इथे आंदोलनासाठी आलो होतो, नीटच्या पेपर लीक बद्दल आलो होतो, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी आलो होतो. पण इथे आल्यानंतर आम्ही बघतोय तर ही वेगळीच घोषणाबाजी दिली जाते किंवा कुठेतरी आपला राजकीय स्वार्थ साधण्याच्या उद्देशाने हे केलं जात आहे. तसंच मी स्वतः काही कंटेंट क्रिएट करत असताना काही लोकांशी बोललो तर हे लोक तरुणांच्या प्रश्नावरती फार म्हणजे कठोर भूमिका घेतलेले आपल्याला पाहायला मिळाले. पण दुसरीकडे ज्यावेळेस पंजाब सरकारने काही तरुणांच्यावरती लाठीचार्ज केला याच्याबद्दल त्यांना विचारलं असता ते त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. ते सांगतात आम्ही पुण्यात आहोत, पुण्याच्या बाबतीत बोला. म्हणजे पुण्यातले तरुण तरुण आहेत, तुम्ही पंजाबमध्ये गेलात तर ते तरुण नाहीये. कदाचित त्याच्या मागे आम आदमी पार्टीचं सरकार असल्यामुळे त्या लोकांनी बोलण्याचं टाळलं असावं असं आपल्याला एक साधारण त्याच्यातून दिसतंय. दिल्लीच्या आंदोलनात सुद्धा गर्दीचा मुद्दा पुढे आला होता आणि आता अनिकेत कडून पण आपण ऐकलं की पुण्यात सुद्धा कव्हर करायला आलेले मीडियावाले, इन्फ्लुएन्सर, युट्यूबर्स यांचीच गर्दी जास्त दिसत होती.
आणि हेच प्रत्येक आंदोलनात पाहायला मिळतंय. आता उत्तर प्रदेशमधल्या लखनौमध्ये एक वेगळाच प्रकार घडला. कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके याने लखनौ इथल्या इको गार्डन मध्ये विद्यार्थ्यांचं एक आंदोलन तिथे आधीच सुरू होतं त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तिथल्या विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की हे आंदोलन 15 दिवसांपासूनच ठरलेलं आहे, नियोजित असं आंदोलन आहे आणि यामध्ये अभिजित दिपके किंवा कॉक्रोच जनता पार्टी यांचा कोणताही सहभाग नव्हता. काही विद्यार्थ्यांनी असा सुद्धा आरोप केला की दिपके हा स्वतःच्या राजकीय उद्देशांसाठी या आंदोलनात सहभागी झाला होता. आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि अभिजित दिपके यांच्यात काही वेळ वादावादी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. दिपके याला उपस्थितांना संबोधित करायचं होतं, परंतु तिथले आंदोलनकर्ते त्याला बोलू देत नव्हते. घोषणाबाजी सुरू असतानाच अभिजित दिपके तिथे बोलू लागला, पण विद्यार्थ्यांनी त्याला बोलू दिलं नाही. विद्यार्थ्यांनी हे स्पष्ट केलं की हे आंदोलन सरकार विरोधात नसून परीक्षांमधल्या गैरव्यवहारांविरोधात आहे. सर, मैं सर का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मैं ये कह रहा हूँ कि बात यहाँ से भी हो सकती है. बात सुबह से हो रही है, सर. मैं आप मेरे शिक्षक हैं, आपका बहुत सम्मान है सर, लेकिन प्लीज सर, छात्रों का आंदोलन है, छात्र जेल में बंद हुए, छात्रों के घर पर पुलिस पहुंची है, छात्रों को रेल से उठाकर जेल में डाला जा रहा है, छात्रों को बिना छात्र और किसी पार्टी का आंदोलन नहीं है, किसी पार्टी का आंदोलन नहीं है, आंदोलन है. लेकिन एक बात बहुत साफ समझ लीजिए, ध्यान दें, हम यहाँ नीति का विरोध करने आए हैं, नेता का विरोध करने नहीं आए. इस बात को बिल्कुल ध्यान दीजिए. हम सरकार विरोधी नहीं है, हम सरकार के साथ है, लेकिन हमारी जो मांगे हैं, हमें अपनी वो मांगे मनवानी है. आपण या व्हिडिओतही पाहिलं की तिथल्या आंदोलनकर्त्यांनी अभिजित दिपकेच्या भाषणाला विरोध केला आणि पुन्हा हे स्पष्ट केलं की हे आंदोलन सरकार विरोधात नाही. मार्च 2026 मध्ये उत्तर प्रदेश पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षेच्या गुणपत्रिका जाहीर कराव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याचा निकाल 7 मे रोजी लागलाय. कथित गैरव्यवहारांमुळे लेखापाल भरती परीक्षा रद्द करावी आणि भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं. आधीच जमलेल्या गर्दीला सीजेपीची गर्दी म्हणून दाखवता येईल या उद्देशाने अभिजित दिपके या आंदोलनात घुसला, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. लखनौ मधल्या विद्यार्थ्यांनी एक प्रकारे अभिजित दिपकेला त्याची जागा दाखवून दिली. सीधे तौर पे आप देख सकते हैं अभिजीत दीपिके अब रवाना हो चुके हैं इको गार्डन से. ये गाड़ी अभिजीत दीपिके की जा रही है. आप देख सकते हैं ये अभिजीत दीपिके जा रहे हैं. आप सीधे तौर पे देख सकते हैं ये जा चुके हैं. देशातल्या तरुणाईला दिपके आणि त्याच्या पार्टीचा खरा उद्देश आता कळून चुकलाय. त्यामुळे डफली गँग, डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी आणि ते कव्हर करायला येणारे मीडियावाले सोडता कोणीही त्याच्या आंदोलनाला जात नाही किंवा त्यांना पाठिंबा देत नाही. अनेक युट्यूबर्स तिथे जाऊन त्यांची पोलखोलच करत असतात आणि याचे अनेक व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेतून भारतात क्रांती करायला आलेल्या अभिजित दिपके आणि त्याच्या कॉक्रोच जनता पार्टीचा बुडबुडा विद्यार्थ्यांनीच फोडलाय. पंजाबच्या अमृतसर मध्ये सुद्धा यांनी आंदोलन केलं. तिथलाही व्हिडिओ पहा. ਬਣਿਆ ਤੁਣਿਆ ਮੈਂ ਤਾਂ ਕਾਂਗਰਸ ਵੇਖਣ ਆਇਆ. ਕਾਂਗਰਸ ਹੈ ਕਿਹੜਾ? ਜੁੱਤੀ ਵੀ ਮੈਂ ਨਵੀਂ ਪਾ ਕੇ ਆਇਆ. ਦੂਜੀ ਚੀਜ਼ ਇਹ ਆ ਵੀ ਵੱਡੀ ਗੱਲ ਜਿਹੜੀ ਮੈਂ ਕਰਨ ਲੱਗਾ ਵਾਂ ਉਹ ਚਿੱਥਣ ਵਾਲੀ ਹੈ. 2 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ ਸੱਚਖੰਡ ਸ੍ਰੀ ਹਰਿਮੰਦਰ ਸਾਹਿਬ ਬਦਬੀ ਕਰਨ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ ਗਈ. ਜਿਹੜਾ ਬੰਦਾ ਹੈ ਉਹ ਪੰਜਾਬੀ ਬੋਲ ਰਿਹਾ, ਉਹ ਕਹਿੰਦਾ ਮੈਂ ਡਰਦਾ ਨਹੀਂ ਮੌਤ ਤੋਂ. ਪ੍ਰੀ ਪਲੈਨਿੰਗ ਅਣਜਾਣ ਬੰਦਾ ਆਵੇ ਨਾ ਵੀ ਬਾਹਰ ਦਾ ਕੋਈ ਦਾ ਨਹੀਂ ਮਰਿਆਦਾ ਦਾ ਪਤਾ, ਆਪਾਂ ਕਹਿ ਸਕਦੇ ਜਿਹਨੂੰ ਪੰਜਾਬੀ ਬੋਲਣੀ ਆਈ ਆ ਟੁੱਟੀ ਫੁੱਟੀ ਪੰਜਾਬੀ ਮਾਰਨ ਡਿਆ. ਇਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਆ ਕਿ ਗਿਣੀ ਮਿੱਥੀ ਸਾਜ਼ਿਸ਼ ਦੇ ਨਾਲ ਪੂਰਾ ਵੈਲ ਟ੍ਰੇਨਡ ਕਰਕੇ ਬੰਦਾ ਭੇਜਿਆ ਗਿਆ. 2 ਦਿਨ ਬਾਅਦ ਇੱਥੇ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਦੇ ਵਿੱਚ ਆ ਕਾਕਰੋਚ ਪਾਰਟੀ ਦੀ ਜਿਹੜੀ ਆ ਜਿੰਦਾਬਾਦ ਆਈ ਐਮ ਕਾਕਰੋਚ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਓਏ ਕਾਕਰੋਚ ਇੱਕ ਪੁੱਛ ਸਵਾਲ ਕਰੋ. ਮੈਂ ਤਾਂ ਵੇਖਣ ਆਇਆ, ਹੁਣ ਤਾਂ ਪਤਾ ਨਹੀਂ ਮੈਨੂੰ ਅੱਧਾ ਘੰਟਾ ਮੈਂ ਤਾਂ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਆਇਆ ਸੀ ਕਿਸੇ ਕੰਮ ਤੇ, ਮੈਨੂੰ ਦੇਖਿਆ ਵੀ ਇੱਥੇ ਆ ਕੰਮ ਹੋ ਰਿਹਾ ਤੇ ਮੈਂ ਕਿਹਾ ਵੀ ਮੈਨੂੰ ਜਾਣਾ ਚਾਹੀਦਾ. ਮੈਂ ਦੇਖਾਂ ਵੀ ਕਾਕਰੋਚ ਕਿਹੜਾ ਬਣਨ ਨੂੰ ਤਿਆਰ ਆ. ਓਏ ਲੱਖ ਦੀ ਲਾਹਨਤ ਆ ਤੁਹਾਡੇ ਤੇ, ਉਹ ਮਰ ਜਿਓ ਨੱਕ ਡੋਬ ਕੇ. ਗੁਰੂ ਸਾਹਿਬਾਨ ਨੇ ਆਪਣਾ ਪਰਿਵਾਰ ਜਿਹੜਾ ਵਾ ਉਹ ਸ਼ਹੀਦ ਕਰਵਾ ਲਿਆ ਤੁਹਾਨੂੰ ਸਿੱਖ ਬਣਾਉਂਦਿਆਂ ਪਰ ਤੁਸੀਂ काँग्रेस ही रहे. अहो, आता विद्यार्थ्यांनाच नाही तर सामान्य जनतेला सुद्धा कळून चुकलंय की आपच्या आडून हे विद्यार्थी आंदोलन करताय आणि एक प्रकारे देशातल्या तरुणांची माथी भडकवण्याचं काम सुरू आहे.
आता पंजाब मधल्या आंदोलनात हा घोषणा काय देत होता? इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम, भारत माता की जय. अचानक या घोषणा कुठून आल्या? म्हणजे 6 जूनच्या दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनात देशविरोधी नारे सुरू होते. देखिए आजादी आजादी के नारे क्यों लगा रहे हैं ये लोग? ये कश्मीर फाइल्स बना रहे हैं दोबारा. आणि अचानक आता हे नारे, बहुतेक यांनाही कळून चुकलंय की देशविरोधी नारे जर आपण दिले तर आपला खरा चेहरा जनतेसमोर येईल. तुम्ही कितीही आंदोलन करा पण त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये, कारण तुमचा उद्देश, तुमचा खरा चेहरा, तुमचे मनसुबे हे आता सगळ्यांना कळले. आता पुन्हा एकदा 20 जूनला दिल्लीत ही डफली गँग आंदोलन करण्यासाठी सज्ज आहे. पण देशाच्या सुज्ञ तरुणाईला उगाचच सरकार विरोधात किंवा मोदी विरोधात नारे देण्यात, उमर खालिदला सपोर्ट करण्यात काहीही इंटरेस्ट नाही हे त्यांनी पहिल्याच आंदोलनात दाखवून दिले. असो, आजच्या भागात इथेच थांबते. पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी आपण रोज भेटणार आहोत, रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.